कमी तुपातला गोडाचा शिरा पाहणार आहोत. तर अगदी झटपट अशी होणारी रेसिपी आहे. तर या पद्धतीने ना अगदी गोड असं काही खावंच वाटलं तर हा शिरा नक्कीच बनवू शकतो आपण अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने. तर इतर वेळी तर आपण प्रसादामध्ये ना जेवढ्याच तेवढं तूप वापरतो. जसं की 1.25 किलो रवा असेल तर 1.25 किलो साखर, तूप असं प्रमाण घेतलं जातं. 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर, 1 वाटी तूप असं प्रमाण वापरलं असतं. पण एरवी ना गोडाचंही काही आपल्याला खावंसं वाटत असेल, खूप जास्त तेलकट तुपकट नको असेल तर या पद्धतीने आपण हा साधा सोपा शिरा ना बनवू शकतो. तर लगेचच कढईमध्ये 1-2 चमचे तूप घेतले. तूप नसेल ना तर तेल घेतलं तरी चालेल. तेल थोडंसं 1 चमचावर जास्त घ्यायचं आहे. लगेचच काजू, बदाम आणि बेदाणे घेतले थोडेसे तुपामध्ये परतवून घेऊ. तेल असेल तर तेलामध्ये परतवून घेते. तर काजू बदाम ना असतील तर घ्यायचे, नसतील तर नाही घेतले तरीसुद्धा चालतील. लगेचच कटापर्यंत भरून इतका रवा घेतला आहे. रवासुद्धा 5 ते 6 मिनटं ना व्यवस्थित भाजून घेऊया, म्हणजे शिरा आपला मोकळा होईल. अगदी चिकट असं होणार नाही आणि चवीलासुद्धा छानच बनेल. व्यवस्थित रवा जो आहे ना 5 ते 6 मिनटं या ठिकाणी मी मीडियम आचेवर परतवून घेतले आणि केळं घेतले अर्धी वाटी. अर्धं केळं घेतलं आहे तर छोटे काप केलेत. केळंसुद्धा आपण आधेमध्ये कधी घातलं ना तरी रव्याला वेगळीच अशी चव येते. अगदी प्रसादाचा असतो ना तसा आपला हा शिरा बनला जातो. 1 वाटी साखर घेतली. जेवढा आपला रवा असेल तेवढेच साखर घ्यायचे. तर 1 वाटी रवा, 1 वाटी साखर आणि 1 ग्लास दूध. तर हे अगदी बरोबर प्रमाण आहे. तर व्यवस्थित केळी पण मी कुस्करून घेतलं. तर केळ्यामुळे ना अगदीच मस्त असा फ्लेवर येतो. तर एरवी तर आपण प्रसादामध्ये केळी घालतो पण इतर वेळी घालत नाही. पण कधी ना घरी खाण्यासाठी सुद्धा ना असा शिरा नक्की बनवून पहा. आता केळी कुस्करलीत आणि 1 ग्लास दूध घेतलं आहे. दूधसुद्धा आपण या ठिकाणी निम्मं पाणी निम्मं दूध असं घेतलं तरीसुद्धा चालेल. असेल तर 1 ग्लासभर दूध नक्की घ्यायचे. जायफळ आणि वेलची किंवा वेलची नक्की घालायची. किती घाई असली ना तरी हा शिरा वगैरे बनवताना वेलची नक्की घालायची. वेलची 3 ते 4 वेलची कुटून ना घातल्या होत्या मी. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे गुठळ्या वगैरे होणार नाहीत. झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनटं वाफवलं होतं आणि या ठिकाणी पाहू शकता मस्त असा आपला प्रसादाचा शिरा असतो ना तसा हा कमी तुपातला आपला शिरा बनला आहे. शेवटी थोडंसं एक वरून अर्धा चमचा इतकं तूप घातलं होतं मी आणि झाकण ठेवून मंद आचेवर एक 5 ते 6 मिनटं वाफवून घेऊया. यामुळे आपला शिरा ना पटकन असा फुगला जातो. पाहू शकता या ठिकाणी मस्त असा आपला गोडाचा शिरा कमी तुपातला बनला गेला आहे. तर अगदी प्रसादाचा शिरा असतो ना तसा हा चिकट बनला होता केळ्यामुळे. तर एकदा ना असा घरच्या घरी केळं घालून शिरा गोडाचा नक्की बनवून पहा. अगदी झटपट असा बनला जातो आणि अगदीच आपल्याला काही खूप जास्त तेलकट तुपकट खायची इच्छा नसेल ना तर कमी तुपातला हा गोडाचा शिरा खूप छान रेसिपी आहे. या पद्धतीने नक्की करून पहा. तर रेसिपी आवडली ना तर व्हिडिओ खाली नक्की एक लाईक करा. सुजाता किचन मेनू या आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर पाहू शकता या ठिकाणी मस्त असा आपला शिरा कमी तुपातला बनून तयार आहे. तर तुपातला बोलूया किंवा कमी तेलातसुद्धा असंच बनतो. नक्की या पद्धतीने बनवून पहा. झटपट अशी होणारी रेसिपी एकदाही नक्की घरच्या घरी ट्राय करून पहा. तर अशाच ना साध्या सोप्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद. कमी तुपातला कमी तेलातला हा शिरा मऊ लुसलुशीत नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली तर मित्रमैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया.